नमस्कार. 52वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी कुमारी भक्ती नागेश परब आणि माझी सहकारी विद्यार्थिनी मी कुमारी गौरी निलेश वाडीगाव. आम्ही दोघे प्रगत विद्या मंदिर रामगड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेच्या विद्यार्थिनी आहोत. माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव पवार सर. आजच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे शाश्वत जीवनाटी विज्ञान व तंत्रज्ञान आणि त्यातून जो मी उपविषय निवडला आहे त्याचे नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. आणि या उपविषयाअंतर्गत मी जी प्रतिकृती तयार केली आहे तिचे नाव आहे संरक्षण जाळी. आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टी तर सार्वजनिक ठिकाण म्हणजे पार्किंगचे ठिकाण, बाग बगीचा, उद्याने, सिनेमा थिएटर अशा ठिकाणी आपल्याला नारळाची झाडे दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या आहारात देखील नारळाचा सर्वाधिक उपयोग केला जातो. त्यामुळे आपल्या घराच्या आसपास देखील नारळाची झाडे दिसून येतात. पण आपण जर त्या नारळाच्या झाडावरील नारळाचं जर निरीक्षण केलं तर तो नारळ हा पूर्णपणे परिपक्व झाला की तो खाली जमिनीवर पडतो आणि त्यामुळे एखादी आपत्ती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ जर तो पडणारा नारळ आपल्या डोक्यावर पडला तर डोकं फुटण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर जर तो पडणारा नारळ आपल्या घराच्या पत्र्यावर पडला तर पत्रा फुटून तो नारळ आपल्या डोक्याला देखील लागू शकतो. आणि जर त्या झाडाखाली एखादी गाडी असेल आणि त्या गाडीवर जर नारळ पडला तर त्या गाडीचे देखील नुकसान होऊ शकते. आणि जेव्हा त्या झाडावर माकडे बसतात तेव्हा देखील ती नारळ पडतात व यामुळे देखील एखादी आपत्ती निर्माण होऊ शकते. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या डोक्यात एक असा विचार आला की पडणारा नारळ आपल्याला जमिनीवर सुरक्षित आणायचं असेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी माझे मार्गदर्शक शिक्षक, पालक, मित्रमैत्रिणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझे असे लक्षात आले की पडणारे नारळ आपल्याला जमिनीवर सुरक्षित आणायचं असेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या चर्चेनंतर मी अशा पद्धतीची विज्ञान प्रतिकृती तयार केलेली आहे. तिचं नाव आहे संरक्षण जाळी. अशा पद्धतीने ही प्रतिकृती तयार करण्यासाठी मी काही साहित्याचा उपयोग केलाय. ते म्हणजे लोखंडी सळी किंवा रॉड, हिरवे कापड, नटबोल्ट, कप्प्या, दोऱ्या, पाईप, त्याचबरोबर लोखंड, लाकडी फळी इत्यादी. सर आम्ही लोखंडी सळ्यांपासून छत्रीचा आकार तयार करून घेतला व त्याचे 4 भाग तयार करून घेतले. ते 4 भाग आम्ही नटबोल्टच्या सहाय्याने जॉईन करून ते नारळाच्या झाडामध्ये व्यवस्थित पद्धतीने बसून घेतले. अशा पद्धतीने त्याचबरोबर नारळाच्या झाडाच्या वरच्या बाजूला 2 कप्प्या बसून घेतल्या. तसेच खालच्या बाजूला देखील 2 कप्प्या बसून घेतल्या. त्या कप्प्यांमधून आम्ही दोरी घालून घेतली. त्या दोरीचे एक टोक आम्ही इथे छत्रीच्या आकाराला बांधून घेतले व दुसरे टोक या खालच्या कप्प्यामधून काढून घेतले. व जेव्हाही आपण ती दोरी ओढू तेव्हा तो छत्रीच्या आकारावरती जाणार. त्यामुळे जर एखादा नारळ झाडावरून पडला तर त्या छत्रीच्या आकारामधून हिरव्या कापडच्या सहाय्याने सुरक्षित जमिनीवर येणार आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान देखील होणार नाही, दुखापत देखील होणार नाही. आणि सर तुम्ही पाहिलं तर आम्ही इथे 2 प्रतिकृती तयार केल्या आहेत. सर तुम्ही इकडे पाहिलं तर हा पाईप वाकडा आहे म्हणजे सर हे झाड आहे ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाकडे गेलेले आहे. आणि सर तुम्ही इकडे पाहिलं तर हा पाईप सरळ आहे म्हणजे ते सरळ नारळाचं झाड आहे. आणि सर तुम्हाला मी यातला फरक सांगते. सर आम्ही प्रतिकृती बसवली आहे ते सरळ नारळाच्या झाडाला आपण सभोवताली बसू शकतो. पण तर ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने जर वाढलेलं जर नारळाचं झाड असेल आणि आपण त्याला जर ती प्रतिकृती जर सभोवताली बसवायला गेलो तर ती बसणार पण ती वाकडी बसणार आणि त्या ज्या पेंड्या असतात त्या कव्हर होणार नाही. त्यामुळे सर ती प्रतिकृती आपण जिथे नारळ पडतो तिथे ती बसून व्यवस्थितपणे त्या पेंड्या असतात त्यांना कव्हर करू शकतो. आणि सर हा पाईप म्हणजे तुम्ही नारळाचं झाड असं समजा. आता सर तुम्हाला ही प्रतिकृती दिसते ती छत्रीच्या आकाराची आहे. सर छत्रीचा आकार वरून रुंद व खालून निमुळता असतो. तशाच पद्धतीने आम्ही ती प्रतिकृती तयार केलेली आहे. आता सर तुम्ही पाहिलं त्या छत्रीच्या आकाराला आम्ही हिरव्या कापडच्या सहाय्याने बंदिस्त करून घेतले आहे. त्यामुळे सर जर एखादा नारळ झाडावरून पडला तर त्या छत्रीच्या आकारामधून हिरव्या कापडच्या सहाय्याने सुरक्षित या जमिनीवर येणार आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत होणार नाही. सर आता मी तुम्हाला नारळ टाकण्याचे प्रात्यक्षिक दाखवते. सर हा नारळ तुम्ही झाडावरून पडतोय असे समजा. आता सर हा मी नारळ टाकला. सर तुम्ही पाहिलं तर तो नारळ या छत्रीच्या आकारामधून हिरव्या कापडच्या सहाय्याने सुरक्षित जमिनीवर आला आणि सर यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत झाली नाही. सर आता मी तुम्हाला या प्रतिकृतीची वैशिष्ट्ये सांगते. 1. ही प्रतिकृती टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली आहे. 2. ही प्रतिकृती वजनाने हलकी असल्याने वाहतुकीस सुलभ आहे. 3. ही प्रतिकृती अल्पखर्चिक आहे. 4. ही प्रतिकृती अल्पखर्चिक असल्याने सामान्य व्यक्ती तर शेतकऱ्यांना परवडणारी आहे. 5. या प्रतिकृतीचा उपयोग करून आपण नारळ जमिनीवर सुरक्षित आणू शकतो. सर अशा पद्धतीने मी ही प्रतिकृती तयार केलेली आहे जी शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्ती यांना परवडणारी आहे. तसेच सध्याच्या काळात उपयोगी व गरजेची असणारी ही प्रतिकृती आहे. तिचे नाव आहे संरक्षण जाळे. धन्यवाद.